मित्रांनो, YCMची ऑनलाईन ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे। ही ॲडमिशन कशी करायची या संदर्भातला मित्रांनो हा व्हिडिओ। मित्रांनो, ऑनलाईन ॲडमिशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला Google Chrome या ब्राउझरवर यावं लागेल। त्यानंतर सर्च बॉक्समध्ये YCMOU ॲडमिशन टाईप करावं लागेल। हे टाईप केल्यानंतर मित्रांनो ॲडमिशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन या साईडवर क्लिक करावं लागेल। मित्रांनो, या साईडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन विंडो ओपन होतील। त्यामध्ये मित्रांनो ॲडमिशन 2025-26 लिंक क्लिक हिअर या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला फर्स्ट लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करावं लागेल। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे फ्रेशर स्टुडंटसाठी आणि रजिस्टर्ड स्टुडंटसाठी म्हणजेच ओल्ड स्टुडंटसाठी दोन विंडो दिलेले आहे। आपल्याला सर्वात प्रथम नवीन यूजर असेल त्यासाठी फ्रेशर स्टुडंट हा ऑप्शन यूज करावा लागेल। मित्रांनो, उमेदवार जर का नवीन असेल तर आपल्याला न्यू यूजर रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करावे लागेल। मित्रांनो, या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इम्पॉर्टन्स इन्स्ट्रक्शन या नावाचा डायलॉग बॉक्स दिसतील। या बॉक्समध्ये जी काही माहिती दिलेली आहे मित्रांनो ती व्यवस्थित वाचून घ्यायची। त्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे आणि आपल्याला इथे चेक बॉक्स दिलेला आहे यावरती चेक करून ओके या बटनावर क्लिक करून आपल्याला समोर जायचे आहे। मित्रांनो, ओके बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म YCMचा ओपन झालेला दिसेल। यामध्ये मित्रांनो पर्सनल डिटेल जी दिली आहे ती व्यवस्थित भरून घ्यायची आहे। सुरुवातीला कॅन्डिडेट फुल नेम ॲज पर आधार हे ऑप्शन दिलेलं आहे। यामध्ये मित्रांनो जी काही आपली माहिती भरायची आहे ती आधार कार्डप्रमाणे व्यवस्थित भरायची आहे आणि शक्यतो ही माहिती पूर्णतः कॅपिटल टाईप करावे। जसे की मी माझं नाव लिहित आहे। मित्रांनो, नाव टाईप केल्यानंतर आपल्याला री एंटर कॅन्डिडेट फुल नेम ॲज पर आधार हे ऑप्शन दिसेल। यामध्ये मित्रांनो आपण जे काही नाव टाकलं आहे आधी तेच रिपीट करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला कंट्री ऑफ सिटिझनशिप हा ऑप्शन दिसेल। यामध्ये बाय डिफॉल्ट आपल्याला इंडियन हे ऑप्शन दिलेलं आहे। ते मित्रांनो हे ऑप्शन जशानं तसे ठेवावे, कारण की YCMला जे काही फॉर्म भरणार आहे ते इंडियातलेच रहिवासी भरणार आहे, प्रामुख्याने महाराष्ट्रातील। त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे आधार नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे। यामध्ये आपला आधार नंबर टाईप करून घ्यावा। मित्रांनो, आधार कार्ड टाईप केल्यानंतर आपल्याला इथे आपली डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे। जसे की इथे इयरचं ऑप्शन आहे तर इथे आपलं जन्मवर्ष टाईप करायचं आहे। जसे की माझं 1994 आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्या जन्माचा मंथ इथे टाकून घ्यायचा आहे। डेमध्ये मित्रांनो आपली जन्मतारीख इथे टाकून घ्यायची आहे। मित्रांनो, डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्याला जेंडर या नावाचं ऑप्शन दिसेल। इथे मित्रांनो जे जेंडर असेल, मेल असेल तर मेलवर क्लिक करायचं आहे, फिमेल असेल तर फिमेलवर क्लिक करायचं आहे आणि ट्रान्सजेंडर असेल तर ट्रान्सजेंडरवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, मी इथे मेलवर क्लिक करत आहे। त्यानंतर मित्रांनो जो आपण कॉलेजमध्ये मोबाईल नंबर यूज करणार आहे तिथे आपला मोबाईल नंबर एंटर करावा। त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे सेंड OTP हा ऑप्शन दिसेल। आपल्याला मोबाईलवर आपल्याला OTP सेंड करायचा आहे। मित्रांनो, OTP सेंड केल्यानंतर आपल्या मोबाईलला जो OTP येतील तो इथे टाईप करायचा आहे। जसे की 7460 माझ्या मोबाईलवर OTP आलेला आहे, तो इथे टाकून घ्यावा आणि कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करावे। कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो इथे आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो आपली इथे ईमेल ID टाकून घ्यायची आहे। मी इथे माझी ईमेल ID टाकून घेत आहे। त्यानंतर मित्रांनो मेलवर आपण इथे OTP सेंड करूया। इथे आपल्या मेलवर इथे OTP गेलेला आहे, त्यासाठी आपण मेल चेक करूया। मित्रांनो, माझ्या मेलवर OTP आला आहे
1732 तो मी इथे टाकून घेत आहे आणि कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करत आहे. इथे माझा मित्रांनो मेल व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो कॅप्चा व्हेरीफाय करायचा आहे. मित्रांनो कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करून पुढे जायचं आहे. मित्रांनो ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करून पुढे गेल्यानंतर आपल्याला पासवर्डची विंडो ओपन होतील. इथे आपल्याला आपला पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड टाकताना मित्रांनो कमीत कमी 8 लेटर्सचा टाकायचा आहे. यामध्ये अल्फाबेटिकल आणि नंबरचा समावेश असावा. जसा की मी पासवर्ड इथे pass@123 टाकत आहे. पासचा P हा कॅपिटल घेत आहे मित्रांनो, बाकी पूर्ण स्मॉल घेत आहे. त्यानंतर मित्रांनो इथे आणि 123 असं कॉम्बिनेशन घेत आहे. परत मित्रांनो कन्फर्म पासवर्ड आपल्याला इथे करायचा आहे. इथे एरर झाला आहे थोडं. त्यानंतर मित्रांनो पासवर्ड ॲड केल्यानंतर आपल्याला इथे चेकमार्क द्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे आपलं मित्रांनो रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे आणि आपल्याला लॉगिन ID आपल्याला आपल्या ईमेलवर सेंड केलेली आहे. मित्रांनो यूजर IDमध्ये जो आपल्याला जीमेलवर यूजर ID पाठवला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जो मगाशी पासवर्ड सेट केला होता रजिस्ट्रेशनच्या वेळेस तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथे कॅप्चा जो दिला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲकॅडमिक सीझन जुलै 2025 दिसतील. त्यानंतर आपल्याला खाली ओके यावरती बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर बेसिक डिटेल विचारेल ती आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. इथे ॲप्लिकंट लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ॲप्लिकंट फर्स्ट नेम इथे टाकून घ्यायचं आहे म्हणजे अर्जदाराचे नाव. त्यानंतर ॲप्लिकंट मिडल नेम म्हणजे इथे फादर्स नेम टाईप करायचं आहे. इथे मदर्स फर्स्ट नेम टाईप करायचं आहे. त्यानंतर मदर्स फर्स्ट नेम मराठीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचे मराठी भाषेतील नाव इथे टाईप करायचं आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जर का तुमचे नाव बदलले असेल तर यावरती येस करायचं आहे, अन्यथा नो या ऑप्शनवर चेकमार्क ठेवायचा आहे. इथे मित्रांनो प्लेस ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो वैवाहिक स्थिती विचारली आहे, ते मॅरिड असेल तर मॅरिड टाकायचं आहे, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड टाकायचं आहे. मी इथे अनमॅरिड करत आहे.
त्यानंतर मित्रांनो आपली जी मदर टंग म्हणजेच मातृभाषा जी असेल ती इथे टाकून घ्यायचं आहे. आपली मातृभाषा मराठी आहे तर आपण इथे मराठी यावरती क्लिक करत आहे. त्यानंतर आपला धर्म विचारला आहे, तो प्रत्येकाचा जो धर्म असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे. मी माझा हिंदू धर्म असल्यामुळे मी हिंदू या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर आपल्याला DEB-ID हा ऑप्शन दिसतोय, त्यामध्ये आपल्याला DEB-ID टाकून घ्यायचा आहे. DEB-ID टाकून घेतल्यानंतर त्यासमोर आपल्याला ABC-ID हा ऑप्शन दिसतो, त्यामध्ये आपल्याला ABC-ID टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर सबमिटेड सक्सेसफुलीचा मॅसेज आपल्याला येतो आहे. त्यानंतर आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ॲड्रेस डिटेल हा ऑप्शन दिसतो, यामध्ये आपल्याला करस्पॉन्डन्स ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. मी इथे माझा ॲड्रेस टाकून घेत आहे. त्यानंतर आपल्याला लँडमार्क विचारेल, यामध्ये लँडमार्क टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लोकेशन एरिया हा ऑप्शन दिसतोय, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण कुठल्या एरियात राहतो ते इथे क्लिक करायचं आहे. रुरल असेल तर रुरल, अर्बन असेल तर अर्बन. मी रुरलमध्ये राहत आहे म्हणून मी रुरल हा ऑप्शन चूज करतो आहे. कंट्री बाय डिफॉल्ट इंडिया हेच ठेवायचं आहे. सबस्टेट आपण महाराष्ट्र राज्यातील असल्यामुळे महाराष्ट्र राज्य हाच ऑप्शन ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट हा ऑप्शन विचारतो आहे, त्यावरती क्लिक करून आपण ज्या डिस्ट्रिक्टमध्ये असेल तो डिस्ट्रिक्ट इथे चूज करायचा आहे. मी यवतमाळ डिस्ट्रिक्टमधील असल्यामुळे मी यवतमाळ हा ऑप्शन चूज करत आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला तालुका हा ऑप्शन चूज करायचा आहे. आपण ज्या तालुक्यातील असेल तो तालुका आपल्याला इथे निवडायचा आहे. मी राळेगाव तालुक्यातले असल्यामुळे मी इथे राळेगाव हा ऑप्शन चूज करत आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे विलेज टाकायचं आहे. विलेज टाकल्यानंतर आपल्याला आपला जो काही पिनकोड असेल तो इथे ॲड करायचा आहे. माझा पिनकोड 445308 आहे, त्यामुळे मी 445308 टाकत आहे. इज परमनंटली ॲड्रेस सेम ॲज करस्पॉन्डन्स ॲड्रेस. तुमचा जर परमनंटली ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सारखा असेल तर या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल विचारेल, यामध्ये आपला कॉन्टॅक्ट डिटेल जो आहे तोच राहू द्यायचा आहे. तुम्हाला जर का अल्टरनेटिव्ह ईमेल ID टाकायची असेल तर टाकू शकता, मॉनिटरी नाही आहे. त्यानंतर मित्रांनो इज व्हॉट्सअप नंबर, वरचा जो नंबर टाकलेला आहे तो आपला व्हॉट्सअप नंबर आहे का, असेल तर एस या बटनावरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नो करा. त्यानंतर मित्रांनो तुमच्या पालकाचा इथे ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर विचारतो आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता, नाहीतर नका टाकू. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून पुढे जाऊया. तुमची इन्फॉर्मेशन सबमिटेड सक्सेसफुली झालेली आहे, त्यामुळे तुम्ही ओके या बटनावरती क्लिक करू शकता. मित्रांनो ॲड्रेस डिटेल हा ऑप्शन भरल्यानंतर आपल्यासमोर नॅशनल डिटेल हा टॅब येतील. यामध्ये मित्रांनो नॅशनॅलिटी डिटेल आपल्याला विचारेल. कंट्री ऑफ सिटिझनशिपमध्ये बाय डिफॉल्ट इंडियन हाच ऑप्शन ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला डोमेसियल स्टेट विचारेल, तर आपण महाराष्ट्र राज्यातील असल्यामुळे महाराष्ट्र हेच ऑप्शन बाय डिफॉल्ट राहू देत आहोत. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून पुढे जाऊया. अशा प्रकारे सबमिटेड सक्सेसफुली हा आपल्याला SMS आलेला आहे. आपण ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जाऊया. नॅशनॅलिटी डिटेल या टॅबनंतर आपल्यासमोर कास्ट डिटेल हा टॅब ओपन झालेला दिसेल. यामध्ये मित्रांनो आपल्याला आपली जी काही कास्ट असेल ती इथून घ्यायची आहे. माझी कास्ट NTP असल्यामुळे मी NTP या कास्टवरती क्लिक करत आहे. त्यानंतर आपल्यासमोर कास्ट येतील. यामध्ये आपली जी काही कास्ट असेल ती इथून घ्यायची आहे.
माझी कास्ट खाती असल्यामुळे मी खाती या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच तुमच्याकडे कास्ट अवेलेबल आहे का, उपलब्ध असेल तर येस करा, अदरवाईज नो करू शकता. मी येथे येस करत आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. कास्ट डिटेल फिलअप केल्यानंतर आपल्यासमोर सोशल रिझर्वेशन इन्फॉर्मेशन हा ऑप्शन येतील. यामध्ये रिझर्वेशन संबंधी माहिती आपल्याला फिलअप करायची आहे. स्पेशल ॲबल पर्सन डिटेल हा ऑप्शन नो करायचा आहे. त्यानंतर पॅरलल रिझर्वेशन डिटेल असल्यास एस करा, अदरवाईज नो करा. मी नो करत आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपली इन्फॉर्मेशन सबमिटेड सक्सेसफुली झालेली आहे. त्यामुळे आपण ओके या बटनावरती क्लिक करूया. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल हा ऑप्शन दिसतील. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला पूर्ण प्रिव्हियस इयरचं क्वालिफिकेशन इथे फिलअप करून घ्यायचं आहे. क्वालिफिकेशन टाईप्समध्ये इथे अनेक ऑप्शन आहे. मी इथून SSC हा ऑप्शन चूज करत आहे. त्यानंतर नेम ऑफ क्वालिफिकेशनमध्ये मी 10th हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे. त्यानंतर एज्युकेशन फ्रॉम फॉरेन बोर्ड हा ऑप्शन दिसतो आहे. जर का तुमचं एज्युकेशन फॉरेन बोर्डवरून झालं असेल तर फॉरेनवर क्लिक करा, अदरवाईज तुम्ही इंडियन हा ऑप्शन चूज करू शकता. त्यानंतर स्टेट ऑर युनियन हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. माझं एज्युकेशन महाराष्ट्र बोर्डमधून झालं असल्यामुळे इथून मी महाराष्ट्र बोर्ड हा ऑप्शन सिलेक्ट करेल. त्यानंतर मित्रांनो रुलरच्या सहाय्याने खाली यावं लागेल. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर नेम अँड ॲड्रेस ऑफ स्कूल ऑर कॉलेज हा इथे टाकून घ्यायचा आहे. मी ते माझ्या स्कूलचा ॲड्रेस टाकत आहे. त्यानंतर मित्रांनो बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. माझं एज्युकेशन महाराष्ट्र बोर्डमधून झालं असल्यामुळे मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर कंट्री नेम विचारेल तर मी इंडियन रहिवासी असल्यामुळे मी इंडिया या ऑप्शनवर क्लिक करेल. त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस विचारेल. माझं क्वालिफिकेशन हे पास असल्यामुळे मी इथून पास या ऑप्शनवर क्लिक करत आहे. त्यानंतर इथे आपल्याला सीट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मार्कशीट नंबर, आपल्या मार्कशीटवर जो काही सिरियल नंबर असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ रिझल्टची डेट तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. इफ यू रिझल्ट हॅज ग्रेड्स ऑर मार्क्स, तुमचा रिझल्ट हा मार्क्समध्ये आहे की ग्रेड्समध्ये ते इथून चूज करायचं आहे. मी मार्क या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आउट ऑफ मार्क, तुम्हाला टोटल मार्क किती आहे ते इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर ऑप्टेन मार्क हा ऑप्शन दिसतोय. यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये एकूणपैकी किती मिळाले ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बाय डिफॉल्ट पर्सेंटेज इथे शो होतील. त्यानंतर ॲड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला 12वीची डिटेल फिलअप करून घ्यायची आहे. त्यासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन टाईप्समधून मी HSC या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर नेम ऑफ क्वालिफिकेशनमध्ये 12th घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट ऑर ब्रँच विचारेल. तुम्ही ज्या फॅकल्टीचे असाल, कॉमर्स असेल कॉमर्स, आर्ट असेल तर आर्ट, हे इथून चूज करायचं आहे. मी कॉमर्स फॅकल्टीचा स्टुडंट असल्यामुळे मी कॉमर्स या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर मित्रांनो परत एकदा एज्युकेशन फ्रॉम फॉरेन बोर्ड, जर तुम्ही फॉरेनमधून बिलॉंग करत असेल तर फॉरेनवर क्लिक करू शकता, अदरवाईज इंडियन या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. त्यानंतर स्टेट, इथून आपल्याला महाराष्ट्र स्टेट घ्यायचं आहे कारण आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहे. त्यानंतर इथे आपल्याला ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. आपण ज्या कॉलेजेसमध्ये राहतो तो.
त्यानंतर इथून बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ अटेम्प्ट आपण किती वेळा एक्झाम दिली ते इथं टाकून घ्यायचं आहे. मी 1 टाईम एक्झाम दिल्यामुळे मी 1 टाईप करत आहे. त्यानंतर इफ यू रिझल्ट हॅज ग्रेड ऑर मार्क, तुमचा रिझल्ट मार्कमध्ये होता की ग्रेडमध्ये हे इथे शो करायचं आहे. माझा रिझल्ट मार्कमध्ये असल्यामुळे मी मार्क या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर आउट ऑफ मार्क हा ऑप्शन दिसतील, त्यामध्ये तुमचे टोटल मार्क इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर ऑब्टेन मार्क यामध्ये तुम्हाला मिळालेले मार्क टाकायचे आहे. त्यानंतर इथे पर्सेंटेजचं ऑप्शन येतील, यामध्ये बाय डिफॉल्ट पर्सेंटेज ॲड होतील. त्यानंतर ॲड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सक्सेसफुल ॲडेड क्वालिफिकेशन डिटेल हा मेसेज आला आहे. त्यानंतर आपण ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल या टॅबनंतर ड्युअल डिग्री डिटेल हा ऑप्शन येतील. त्यामध्ये तुम्ही जर मुक्त विद्यापीठात याआधी प्रवेशित असाल तर एस या बटनावरती क्लिक करायचं आहे. अदरवाईज नो या बटनावर क्लिक करून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला वर्क एक्सपिरियन्स डिटेल हा ऑप्शन येतील. त्यामध्ये एम्प्लॉयमेंट डिटेल हा ऑप्शन विचारत आहे, आर यू एम्प्लॉय ऑर सेल्फ एम्प्लॉय. जर का तुम्ही एम्प्लॉय असाल तर एस करा, अदरवाईज नो करून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. नो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॅरेंट्सचा व्यवसाय विचारेल. त्यामध्ये तुमच्या पॅरेंट्सचा जो काही व्यवसाय असेल तो इथून चूज करायचा आहे. मी इथून सर्व्हिस हा ऑप्शन चूज करत आहे. त्यानंतर तुम्हाला ॲन्युअल इन्कम ऑफ गार्डियन म्हणजे तुमच्या पॅरेंट्सचं जे काही इन्कम असेल ते टाकून घ्यायचं आहे. मी 50,000 टाकत आहे. त्यानंतर इज गार्डियन फ्रॉम EBC इकॉनॉमिक बॅकग्राऊंड क्लास विचारत आहे. तुम्ही ॲस करू शकता, अदरवाईज नो करू शकता. मी नो या ऑप्शनवर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करून पुढे जात आहे. अशा प्रकारे मित्रांनो सक्सेसफुली ॲडेड एक्सपिरियन्स डिटेल हा मॅसेज आला आहे. त्यानंतर आपण ओके या बटनावर क्लिक करून पुढे जाऊया. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यासाठी तुम्ही आधी कम्प्युटरवर फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून घ्यावी. त्यानंतर 1 बाय 1 अपलोड करावी. फोटो आणि सिग्नेचर स्कॅन करून घेतल्यानंतर आपल्याला ब्राउझर या ऑप्शनमधून फोटो घ्यायचा आहे. त्यासाठी मी ब्राउझर या ऑप्शनवर क्लिक करत आहे. त्यानंतर मी डेस्कटॉपवर क्लिक करत आहे, कारण मी डेस्कटॉपमध्ये फोटो सेव्ह केलेला आहे. फाईल नेममध्ये मी ज्या नावाने फोटो सेव्ह केला आहे ते नाव टाकत आहे. त्यानंतर ओपन या बटनावरती क्लिक करत आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला फोटो अपलोड झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो सिग्नेचर अपलोड करण्यासाठी सेकंड ऑप्शनमध्ये ब्राउझर या ऑप्शनवर क्लिक करू. त्यानंतर परत मी एकदा डेस्कटॉपवर सिग्नेचर सेव्ह केलेली आहे. फाईल नेममध्ये मी ज्या नावाने फाईल सेव्ह केली आहे ते नाव टाकत आहे. त्यानंतर खालचं ऑप्शन मित्रांनो साईन PNG यावरती क्लिक करत आहे आणि ओपन या बटनावरती क्लिक करत आहे. अशा प्रकारे मित्रांनो मी फोटो आणि सिग्नेचर साईन करून घेतला आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करूया आणि पुढे जाऊया. त्यानंतर मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर अदर डिटेल हा ऑप्शन येतील. हा ऑप्शन भरणे मित्रांनो मॉनिटरी नाही आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करत आहे. अशा प्रकारे सबमिटेड सक्सेसफुली हा मॅसेज आलेला आहे. त्यामुळे आपण ओके या बटनावर क्लिक करून पुढे जाऊया. त्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रोफाईल समरी शो करत आहे. तुम्ही जो काही फॉर्म फिलअप केला आहे मित्रांनो तो एकदा चेक करून घ्या. त्यासाठी रुलरच्या सहाय्याने खाली या. मी माझा फॉर्म एकदा व्यवस्थित चेक केलेला आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करूया. सबमिट आणि कॅन्सलचा डायलॉग बॉक्स आपल्यासमोर शो होतील. मी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट स्टेप करत आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपली प्रोफाईल अपडेट सक्सेसफुली झालेली आहे. त्यामुळे मी ओके या बटनावर क्लिक करून पुढे जात आहे. अशा प्रकारे मित्रांनो प्रोफाईल कशी बनवायची या संदर्भात माहिती आपण बघितली आहे. यानंतर मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये ऑनलाईन अप्लाय कसं काय करायचं या संदर्भात माहिती बघूया. मित्रांनो पुढील व्हिडिओ येतपर्यंत वाट पाहावी आणि व्हिडिओ बघितल्यासाठी मित्रांनो तुमचे मनपूर्वक धन्यवाद.